सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे 1 मार्च आणि 8 मार्चला आहे ती महाशिवरात्र. महाशिवरात्रीला आपण भगवान शिवांच्या अनेक सेवा व उपासना करत असतो. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की उद्यापासून तुम्ही 7 दिवसाचं, खरं तर मला व्हिडिओ करायला उशीर झाला, आजपासूनसुद्धा बसणार आहेत अनेक जण. तर उद्यापासून तुम्ही बसू शकता. महाशिवरात्रीपर्यंत 7 दिवसाच्या तुम्हाला सप्ताह म्हणजे शिवलीलामृत पारायणासाठी, किंवा ज्यांना सप्ताह करणं शक्य नाही त्यांना 3 दिवसाचं सुद्धा महाशिवरात्रीपर्यंत, किंवा फक्त महाशिवरात्री दिवशीसुद्धा 1 दिवसीय पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आता 1 दिवसीय जरी पारायण करणार असाल तर तुम्हाला आधी, म्हणजे ज्या दिवशी पारायण करणार आहात, महाशिवरात्रीच्या आधी 2 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न घ्यायचं नाही. तसेच ज्या दिवशी तुम्ही, आता उद्यापासून जर तुम्ही बसणार असाल तर आजपासूनच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तसेच मांसाहार 7 दिवस पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे महाशिवरात्रीपर्यंत. जोपर्यंत तुमचं हे सप्ताहाचं पारायण होत नाही तोपर्यंत या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला परान्न पूर्णपणे वर्ज्य आहे. तर हा शिवलीलामृत ग्रंथ आहे, तुम्ही पहा, हा माझ्याकडे आहे. असाच शिवलीलामृताचे वेगवेगळे ग्रंथ तुम्हाला मिळतील. कोणत्याही शॉपमध्ये जावा, दुकानात जिथे पुस्तकं मिळतात तिथे. तर खूप सुंदर अध्याय आहेत. मी यापूर्वीही या अध्यायाचं पारायण केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात शिवलीलामृताचं पारायण केलेलं आहे. तर एवढे सुंदर अनुभव आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृत पारायण का करावं ते मी सांगते. तुम्हाला जर संततीबाबत प्रश्न असतील, घरात खूप डोक्यावर कर्ज झालेलं आहे, एखादा व्यक्ती सतत आजारी पडत आहे तुमच्या घरात, किंवा सतत घरात म्हणजे तुमची अशी कोणतीही इच्छा आहे की ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, किंवा ती अपूर्ण राहिलेली आहे, संतती असेल, कोणतीच अशी इच्छा नाही की ती या सेवेमुळे पूर्ण होत नाही, तर कुणीही सेवा करू शकतं. स्त्री पुरुष कोणीही, याला काहीही बंधन नाही. फक्त ज्यांना मासिक धर्म आहे, विटाळ आहे, अशांनी करू नये. म्हणजे ज्यांना माहीत आहे की आपल्याला मासिक धर्म येणार आहे, अशांनी या सप्ताहाकाली पारायणाला बसू नये. 1 दिवसीय पारायण तुम्ही करू शकता, किंवा हे जे पारायण आहे ते तुम्ही कधीही, म्हणजे अख्ख्या वर्षभर कोणत्याही महिन्यात एखाद्या सोमवारपासून या पारायणाला सुरुवात करू शकता. एवढं हे सुंदर असं पारायण आहे. गुरुचरित्र ग्रंथागतच या पारायणाला देखील नियम आहेत. परान्न आहे, ब्रह्मचर्या आणि मांसाहार हे नियम पाळायचेच आहेत. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तुम्हाला 7 दिवस. आता कशासाठी करावं हे सांगितलं, नियम काय आहेत हे सांगितलं. त्याचबरोबर आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे भगवान शिवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यांना विनंती करायची आहे. महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं, गोकर्णाचं फूल अर्पण करू शकता, पांढरं फूल अर्पण करू शकता, आणि महादेवांना विनंती करायची की मी हे सप्ताहाचं असेल, 1 दिवसीय असेल, असं संकल्पयुक्त करणार असेल तर तसं तुम्ही बोलून तिथे महादेवांना विनंती करा, माझ्याकडून हे निर्विघ्नपणे पारायण पूर्ण करून घ्या. आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती महादेवांना तुम्हाला बोलायची आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आता तुम्हाला हे वाचन करायचं कधी आहे तर पहाटे केलं तरी चालेल. आता ज्यांना खरंच वेळ नाही आहे, जे जॉबला वगैरे जातात, त्यांनी पहाटे केलं तरी चालेल. पण ज्यांना खरंच वेळ आहे त्यांनी हे वाचन प्रदोष काळातच करायचं असतं. हे वाचन प्रदोष काळातच केलं जातं. प्रदोष काळापूर्वी तुम्ही आंघोळ करून घ्या, शुभ्र वस्त्रच परिधान करायचं आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त करत असाल किंवा विनासंकल्प जरी पारायण करत असाल तर जिथे तुमचा देवारा असेल त्या देवाराच्या समोर तुम्ही एखादा पाट, चौरंग, तिथे महादेवांच्या शिवलिंगाची, घरातल्याही पिंडीची पूजा करून त्या दिवशी तुम्ही तिथे ग्रंथ ठेवावा. 7 दिवस पारायण होईपर्यंत तो ग्रंथ उचलू नये, आणि शुभ्र वस्त्र त्याच्यावर अंथरावं, त्यावर ग्रंथ ठेवावा, व कोणीही असो, पुरुष असो स्त्री असो, शुभ्रच वस्त्र परिधान करायचं आहे तुम्हाला. तर हे साधे सोपे याचे नियम आहेत. आणि प्रदोष काळात म्हणजे कधी तर 4:30 ते सायंकाळी 7:30 पर्यंत, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी या ग्रंथाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. आता जर सप्ताहाचं तुम्ही वाचन केलं तर कसं करणार? आज 2 अध्याय, उद्या 2 अध्याय, असे एकूण 15 अध्याय आहेत. पण त्यातले खरं तर 14च अध्याय ग्राह्य धरले जातात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी, जरी उद्यापासून तुम्ही सुरुवात केली
तरी महाशिवरात्रीपर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत तुमचे 2-2 अध्याय या पद्धतीने संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं सप्ताहाचं पारायण होईल. आणि जरीही तुम्हाला सप्ताहाचं पारायण करायचं नसेल तर फक्त महाशिवरात्री दिवशीसुद्धा तुम्ही एकदिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचे संपूर्ण 1 ते 14 अध्याय वाचन करू शकता. शिवस्तुती वाचू शकता किंवा शिवज्योतिर्लिंग स्तोत्र आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात प्राकृत आणि संस्कृत दोन्ही आहे, ते सुद्धा वाचन करू शकता. तसेच दररोज आपल्याला महादेवांची आरती करायची आहे सायंकाळी. तसेच आपण जेव्हा पारायण करत असतो त्या पारायण काळात आपली मन, काया, वाचा सर्व शुद्ध ठेवावं आणि पूर्वेकडे तोंड होईल अशा पद्धतीने तुम्हाला वाचनाला बसायचं आहे. आणि आपण जेव्हा वाचन करत असतो त्या काळात आपला दीप अखंड प्रज्वलित असावा, तसेच धूप लावलेला असावा. या साध्या सोप्या ज्या आपण पारायणाला नियम इतर पारायणाला पाळतो तसेच पाळायचे आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे महादेव जे होते ते वैरागी आहेत, सांब सदाशिव भोळे आहेत. जेवढे ते भोळेच आहेत तेवढे ते म्हणजे उग्रसुद्धा आहेत. त्यामुळे भगवान शिवांची सेवा करताना ब्रह्मचर्या पालन अवश्य करावं. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ग्रंथ वाचायला बसता तेव्हा महादेवांना दूध, तापवलेल्या दुधाचा नैवेद्य, साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. या पद्धतीने 7 दिवस भगवान शिवांची सेवा तुम्ही करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 दिवस फक्त महाशिवरात्री दिवशी करू शकता. महाशिवरात्रीची पूजा आहे ती कशी करावी याबद्दल मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. तर या पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. शिवस्तुती ही अतिशय प्रभावशाली आहे. तुम्ही प्रत्येक सोमवारी जर म्हटलीत ना त्याचे खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील. आणि शिवस्तुतीसुद्धा आपल्या चॅनेलवर मी आधी अपलोड केलेली आहे. आणि बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही 108 बेलपत्रसुद्धा महाशिवरात्रीला वाहू शकता किंवा 7 दिवसाच्या पारायणात दररोज वाहू शकता. आणि बेलपत्र ही आदल्या दिवशी तोडून आणून ठेवावीत. कधीच महाशिवरात्री दिवशी बेलपत्र तोडू नयेत. आता हे झाले नियम, करणार आहे आपण, वाचणार आहे, सगळं झालं. आता हे 7 दिवस पार पडल्यानंतर उद्यापन म्हणजे काय? या पारायणाला उद्यापन असं वेगळं काही नाही. तर तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन म्हणजे महादेवांच्या मंदिरात जाऊन गरिबांना दान देऊ शकता किंवा एखादे ब्राह्मण तिथं असतील तर त्या ब्राह्मणांना यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दक्षिणा दान करू शकता, शिधा दान करू शकता किंवा पांढरं वस्त्र त्यांना दान करू शकता. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता फक्त ही सेवा चालू असताना जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर एकच की तुम्हाला खंड पडून द्यायचा नाही, ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. मांसाहार आणि मासिक धर्म सोयर जर येणार आहे असं सगळ्यांना माहीत असतं. मासिक धर्म प्रत्येकाला आपल्याला तारीख माहीत असते. तर हे असं काही असेल तर या पारायणाला कृपया कुणीही बसू नका. 1 दिवसीय तुम्ही सेवा करू शकता. तर आणि खंड जर पडलास तर नव्याने तुम्ही सुरुवात करायची आहे या पारायणाला. आणि कोणतीही सेवा करा, फक्त आपल्यातील भाव हा खरा असला पाहिजे. आणि भगवान शंकर एवढे भोळे आहेत की ते भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करू शकतात. तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा संततीबाबत काही प्रश्न असेल किंवा डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे, एखाद्याचं लग्न जमत नसेल किंवा एखादं जर आजारी पडतंय, अगदी मृत्यूच्या दाढेत आहे, अशासाठी सुद्धा तुम्ही या पारायणं जेवढं गुरुचरित्र ग्रंथ प्रभावशाली आहे तितक्याच पटीनं शिवलीलामृत ग्रंथ हे प्रभावशाली आहे. आणि महाशिवरात्रीचं महात्म्य तर अपरंपार आहे. या महाशिवरात्रीचं महत्त्व देखील शिवलीलामृत ग्रंथात आहे. म्हणजे तो अध्याय तर खूप सुंदर आहे. आणि ज्यांना महाशिवरात्रीपर्यंत पारायण करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं तरी पठण करावं. कारण 11वा अध्याय म्हणजे संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं सार मानलं जातं. त्यामुळे कृपया सर्वांनी ही सेवा रुजू करा आणि महाराजांच्या सेवेसोबत भगवान शिवांची देखील सेवा करा.